थँक्सगिव्हिंग सेलिब्रेशनसाठी आम्ही आलो आहोत अमेरिकन फॅमिलीच्या घरी आणि आजचं इकडचं तुम्ही वातावरण बघा किती छान झालेलं आहे. थोडीफार थंडीला सुरुवात पण झाली आहे आणि बाहेर लागलेल्या गाड्या बघून तुम्हाला अंदाज येईलच, की आतमध्ये भरपूर गेस्ट आलेले आहेत. सो आतमध्ये आल्यानंतर खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. सो थँक्सगिव्हिंगपासूनच क्रिसमस डेकोरेशनला सुरुवात होते. सो इकडे क्रिसमस डेकोरेशन पण केलेलं आहे. आणि हे इथं आहे टर्की. सो आज असतो स्पेशल टर्की डिनर. सो इकडे सगळ्यांची तयारी चालू आहे. काय-काय मेनूज वगैरे कसे ठेवायचे ते सगळे इकडे प्रिपरेशन चालू आहे. यांच्या घरी एक क्यूट असा डॉग आहे आणि तो माझ्याकडून भरपूर लाड करून घेत आहे. आजच्या जेवणामध्ये काय-काय मेनूज आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सो या साईडला जे सगळे मेनू दिसत आहेत ते सगळे व्हेजिटेरियन आहेत आणि आपली इथे इंडियन पनीर बिर्याणीसुद्धा आहे. या साईडला आहेत सगळे नॉन व्हेजिटेरियन मेनूज आणि हा बघा हा आजचा स्पेशल टर्की ब्रेड आहे. जो टर्कीच्या शेपमध्ये बनवलेला आहे. फूडची सगळी प्रिपरेशन झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन छान अशी प्रे केली आणि त्यानंतर डिनरला सुरुवात झाली. सो सगळ्यात अगोदर ड्रिंक्स. सो इथं 2-3 प्रकारचे ड्रिंक्स होते. सो छान होते. नॉन अल्कोहोलिक पण होते, अल्कोहोलिक पण होते. सो सगळ्यात आधी मी माझं इथे ड्रिंक बनवून घेतलं आणि स्वीट्समध्ये ऑप्शन विचाराल तर भरपूर ठेवलेले आहेत. इथे 4-5 प्रकारचे स्वीट्स आहेत. हा आहे चॉकलेट आईस्क्रीम केक आणि बाकीचे आहेत अमेरिकन त्यांच्या फेमस ज्या स्वीट डिश आहेत त्या इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत. इथे या साईडला स्नॅक्स आणि सॅलड ठेवलं आहे. सो आपण हवं ते घेऊ शकतो आणि आता मी माझी प्लेट रेडी करून घेत आहे आणि हे बघा माझ्या प्लेटमध्ये असणारे सगळे मेनू व्हेजिटेरियन आहेत. अमेरिकन लोकं खूप नॉनव्हेज खातात, म्हणजे डेली खातात असं आपण म्हणू शकतो. पण ह्यांनी आता खूप सारे व्हेज ऑप्शन्स ॲड केलेले आहेत. आम्ही दोघंच फक्त व्हेजिटेरियन आहे आणि हे आहे स्वीट डिश. सो सगळे मल्टिपल स्वीट्स मी एकत्र केले आणि त्याच्यावर ही अशी क्रीम टाकून मस्त स्वीटचा आनंद घेतला. या ज्या 2 क्यूट मुली तुम्हाला दिसत आहेत, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार यांनी 4 ते 5 वेळा केक आणि क्रीम माझ्याकडून घेतलेला आहे. सो यांची पण भरपूर मज्जा चालू आहे. जशी आपल्या इंडियातली लहान मुलं मज्जा करतात, एन्जॉय करतात तसंच ते आपण करत आहेत. Spinning all my nights and days, way back there dreaming. Whoa, look at me, I'm a big girl now. I'm gonna tell you something. थँक्सगिव्हिंग सेलिब्रेट केला जातो कारण आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मग ती फॅमिलीसाठी असेल, निसर्गासाठी असेल, फ्रेंड्ससाठी असेल, आपले जे काही आवडीचे लोकं आहेत त्यांच्यासाठी असेल. सो अशा पद्धतीने आम्ही अमेरिकेमध्ये थँक्सगिव्हिंग सेलिब्रेट केलं.